दोन वाघ आणि एक वादळ, आणि त्या वादळाचं नाव म्हणजे दलित पॅन्थर. 1972चा महाराष्ट्र वरून शांत दिसत होता, पण या शांततेखाली एक भयंकर अन्यायाचा अग्निकुंड खदखदत होतं. बावडा गावात दलितांवर अमानुष बहिष्कार. ब्राह्मण गावामध्ये 2 दलित आया बहिणींवर भर चौकात नग्न धिंड. पोलीस बघत होते, प्रस्थापित नेते सत्तेच्या खुर्च्या उगवत होते, आणि गावगुंडांना वाटलं या समाजाला आता कुणी वाली हा उरला नाही. पण त्यांना माहीत नव्हतं, ज्या समाजाला ते पायाखाली चिरडत होते त्याच राखेतून 2 वाघ जन्म घेत होते. 9 जुलै 1972 मुंबईच्या सिद्धार्थ विहारमधून एक डरकाळी फुटली, आणि ती डरकाळी होती दलित पॅन्थर या नावाची. आणि त्यातले पहिले पॅन्थर म्हणजे नामदेव ढसाळ. गोलीपिठाच्या अंधाऱ्या गल्लीमधून आलेला हा माणूस, ज्यांची लेखणी म्हणजे जणू तलवारीची धार होती. ढसाळांनी प्रस्थापित मावळ साहित्याच्या थेट थोबाडीत मारली. ते शब्दातून आग ओकायचे, आम्ही सूर्यमालेचे शिल्पकार, आम्हाला आमचा सूर्य हवाय. हा यांचा शब्द पॅन्थरसाठी बंदुकीची गोळी होता. आणि दुसरे पॅन्थर म्हणजे राजा ढाळे, सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून भिडणारा एक निडर योद्धा. जेव्हा ढाळेंनी विचारलं, एका बाजूला देशाच्या झेंड्याचा अपमान आणि दुसऱ्या बाजूला माझ्या दलित आई बहिणींची भर रस्त्यात विटंबना, सांगा मी झेंड्याला महत्व देऊ की माझ्या माणसांच्या आबरूला? या एका प्रश्नाने अख्खी सांसद ही आदरली होती. भल्या भल्या नेत्यांना घाम फुटला होता. हे कुणी साधे कार्यकर्ते नव्हते, हे व्यवस्थेच्या छातडावर नाचणारे बंडखोर होते. या 2 वाघांच्या नेतृत्वात पॅन्थर म्हणजे जणू मृत्यूचा बाप बनली होती. जिथे दलितांवर अन्याय, तिथे दुसऱ्या दिवशी पॅन्थर हजर. आता मोर्चे नाहीत, आता अर्ज नाहीत. दहशत इतकी भयंकर होती की गावात पॅन्थरची गाडी शिरली रे शिरली की कालपर्यंत मिशनवर ताव मारणारे गुंड उंदरासारखे बिळात जाऊन लपायचे. वरळीच्या दंगलीत पॅन्थरच्या छातीवर बंदुका चालल्या, पण ते 1 इंचही माग हटले नाहीत. या मराठी वाघांची दहशत फक्त महाराष्ट्रात थांबली नाही, गुजरात पेटलं, दिल्लीत शाखा उघडल्या, आणि 7 समुद्रापार थेट लंडनमध्ये ही पॅन्थरचा झेंडा फडकला. अमेरिकेच्या ब्लॅक पॅन्थर्सनेही या वाघांना सलाम ठोकला. मित्रांनो, आज जो आंबेडकर युवक ताठ मानेने छाती काढून उभा आहे ना, तो या पॅन्थरच्या संघर्षामुळेच. जर ढसाळ आणि ढाले नसते, तर दलित पॅन्थर नसती, तर आजचा इतिहास वेगळा असता. या पॅन्थर्सने ही जगाला दाखवून दिलं, आंबेडकर हे गेले असतील, पण आंबेडकर वाद हा अजून जिवंत आहे.